नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन। 2021 रोजी महाराष्ट्र शासनाने 250पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माणासाठी एक वेगळी निवडणूक नियमावली तयार केली आणि त्या नियमावलीनुसारच श्रीयुत ॲडव्होकेट परब साहेब आणि श्रीयुत राजेश लवेकर, डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज ह्याने एक पुस्तक प्रकाशित केलं। त्याच्या 4थ्या आवृत्तीचं प्रकाशन नुकतंच झालं आणि त्या आवृत्तीमध्ये ठळक वैशिष्ट्य काय आहेत त्याबद्दलची माहिती देण्यासाठी आज लेखक श्रीयुत ॲडव्होकेट परब साहेबांना आपण इथे आमंत्रित केलेलं आहे। तरी मी ॲडव्होकेट परब साहेबांना विनंती करतो की त्याने त्या पुस्तकातलं ठळक वैशिष्ट्य आमच्या श्रोत्यांना सांगावे। धन्यवाद म्हात्रे साहेब। लॉ रिलेटिंग टू इलेक्शन्स ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी स्पेसिफिकली फॉर ई टाइप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणजेच ज्या हाऊसिंग सोसायटीच्या मेंबरची संख्या ही अप टू 250 मेंबर्स आहे अशा हाऊसिंग सोसायटी संदर्भातले जे इलेक्शन रूल्स आहेत त्या रूल्स जे आहेत ते 6 एप्रिल 2021 ला स्टेटनी नोटिफाय केले होते। त्याच अनुषंगाने महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशननी त्या इलेक्शन संदर्भातल्या प्रोसेस जी आहे त्याची पुस्तिका ही 2021 मध्ये लॉन्च केली होती आणि 2025 मध्ये काही नवीन इनपुट्स घेऊन म्हणजे जसे काही 2025 मध्ये इलेक्शन संदर्भातले काही जे नवीन बदलाव झालेले आहेत ते बदलाव इनकॉर्पोरेट करून उदाहरणार्थ 50 मेंबरसाठी जी नियमावली आलेली आहे, कॅज्युअल वेकेन्सी संदर्भातला विषय असेल, हा सर्व विषय घेऊन नवीन पुस्तिका नवीन एडिशन सहित लॉन्च केलेली आहे। 6 जानेवारीला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशननी ही पुस्तिका जी आहे ती ऑनरेबल मिनिस्टर, आपले ऑनरेबल युनियन मिनिस्टर श्री मुरलीधर मोहोळ साहेब, ऑनरेबल स्टेट कॅबिनेट मिनिस्टर श्री बाबासाहेब पाटील साहेब, ऑनरेबल स्टेट राज्यमंत्री श्री पंकज बोहेर साहेब, ऑनरेबल श्री प्रवीण दरेकर साहेब, ऑनरेबल श्री विद्याधर अनास्कर साहेब यांच्या हस्ते प्रकाशन केलेलं आहे। हे पुस्तिका जी आहे हे पुस्तिका प्रकाशन जे आहे ते महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशननी केलेलं आहे। त्यामध्ये मुख्य जो वाटा आहे तो आमचे चेअरमॅन ऑनरेबल श्री सुहास पटवर्धन साहेब, ऑनरेबल श्री सीताराम राणे साहेब, ऑनरेबल श्री प्रकाश दरेकर साहेब आणि ऑनरेबल श्री म्हात्रे साहेब यांचाही मोठा वाटा आहे। आणि ऑथर जे आहेत आमचे डेप्युटी रजिस्ट्रार श्री लवेकर साहेब आहेत आपले आणि मी, अशा तऱ्हेने आम्ही ते पुस्तिकेमध्ये ऑथरायझेशन केलेलं आहे। मग हे जे पुस्तक आहे हे पुस्तकाचा लाभ जो आहे तो आपण सर्वांनी घ्यावा। हे पुस्तक सर्व जिल्हा फेडरेशनच्या ऑफिस कार्यालयामध्ये उपलब्ध आहे। ह्याच्या व्यतिरिक्त फोर्टला MNJ बुक डेपो आहे, लॉ बुक डेपो आहे, त्याच्यामध्ये उपलब्ध आहे। काही घाटकोपरच्या ऑफिसेसमध्ये, न्यू बॉम्बेच्या ऑफिसेसमध्ये उपलब्ध आहे। आम्ही खाली तुम्हाला एक नंबर आणि ईमेल ID दिलेला आहे। तुम्हाला जर हे पुस्तक हवं असेल तर तुम्ही या ईमेल ID किंवा त्या नंबरवरती तुम्ही तुमची क्वेरी रेज करू शकता, या पुस्तकासंदर्भातली एन्क्वायरी रेज करू शकता आणि तुम्ही जिथे नियर बाय आहे तिथे तिकडचा तुम्हाला आम्ही ॲड्रेस प्रदान करू, तुम्ही जाऊन ते पुस्तक तिकडनं घेऊ शकाल। ह्या व्यतिरिक्त Amazonवरती देखील पुस्तक जे आहे ते अपलोड केलेलं आहे। तर अशा तऱ्हेने हे पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर ह्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता। ह्या व्यतिरिक्त इलेक्शन संदर्भातले जे ट्रेनिंग्स प्रत्येक फेडरेशन देत आहे तिथे देखील हे पुस्तकाची कॉपी आपल्याकडे अवेलेबल आहे। प्लस NCOIनी जो इलेक्शन संदर्भातला कोर्स म्हणजे महाराष्ट्र स्टेट फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने जे इलेक्शन ट्रेनिंगचा कोर्स जो आहे तो लॉन्च करणार आहेत रिसेंट टाइम्समध्ये, त्या कोर्स बरोबर देखील हे पुस्तक जे आहे ते अवेलेबल करण्यात येईल। तर अशी ही थोडक्यात पुस्तकाची माहिती जी आहे ती तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओच्या मार्फत प्रदान करत आहोत। धन्यवाद।